आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. महामुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू. 24 तासात अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद. तर मुंबई, नवी मुंबईसह ठाणे आणि पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये पावसामुळे झाड कोसळण्याचं सत्र सुरूच. एका रात्रीमध्ये मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या 2 घटना. दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि माटुंग्यामध्ये झाडांची पडझड, 2 वाहनांचं नुकसान. मुंबईमध्ये 4 दिवसात पावसाचे 3 बळी. मीरा भाईंदर आणि चेंबूरमध्ये अंगावर झाड पडल्यामुळे दोघांचा, तर साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. 24 तासच्या रियालिटी चेक नंतर प्रशासनाला जाग. उघड्या मॅनहोलवर बसवली झाकणं. मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन. महाराष्ट्रावर आभाळमाया. कोकणसह घाट माथ्यावर मुसळधारीची शक्यता. पुणे, नाशिक, साताऱ्यासह कोल्हापूरला अतिमुसळधार पावसाचा इशारा. काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता. घाट परिसरात प्रवास टाळण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली. खबरदारी म्हणून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद. पुण्यातील खेडमध्ये संरक्षक भिंत कोसळली. व्यापारी संकुलातील भिंत कोसळल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं. पावसाच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान. आळंदी पंढरपूर मार्गावरील दिवे घाट 2 तासांसाठी बंद. धोकादायक दरडी काढण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाचा निर्णय. विशेष सभेच्या पत्राला उत्तर न मिळाल्यामुळे पेडणेकरांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तर परवानगीशिवाय कार्यालयामध्ये घुसून रेकी करत, दमदाटी करत असल्याची रितू तावडेंची पोलिसांमध्ये तक्रार. राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये आता त्या विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. उद्या शिवसेना युबीटीचं राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे स्वतः महाआरती करणार. तर लवकरच अयोध्येचा दौराही करणार. अयोध्येमधील राम मंदिर दान चोरी प्रकरणात माध्यमांचा सरसंघचालक मोहन भागवतांना प्रश्न. माध्यमांच्या प्रश्नावर मोहन भागवतांची राम राम अशी प्रतिक्रिया. दुधातील भेसळीला आता चाप बसणार. FDA कडून दूध साठवणूक आणि वाहतुकीसह विक्री संदर्भात कडक नियमावली लागू. उल्लंघन केल्यास थेट परवाने रद्द होणार. नमस्कार, सुप्रभात आणि आवड पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे अर्थातच पावसासंदर्भातील. राज्यातील काही भागांसह महामुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये जोरदार पाऊस होतोय. या पार्श्वभूमीवर महामुंबईमध्ये 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मुंबईकरांसाठी, कारण मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईमध्ये झाड कोसळत आहेत आणि त्यामुळे या घटनेमध्ये काही जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे. आता पुन्हा एकदा दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि माटुंगा परिसरामध्ये सुद्धा झाडं कोसळलेली आहेत. या संपूर्ण घटनेमध्ये 2 वाहनांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात प्रशासन काय पावलं उचलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौर यांच्यामधल्या द्वंद्वयुद्धाची.
मुंबई पावसाळी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेच्या मागणीसाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला पत्र दिलं. मात्र या पत्राला उत्तर मिळालं नाही आणि म्हणून पेडणेकर थेट महापौरांच्या दालनामध्ये शिरल्या. या प्रकारावरून आता रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये आपल्याला युद्ध पाहायला मिळते. या संदर्भात किशोरी पेडणेकरांविरोधात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आहे. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या त्यासह इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी. मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. झाड कोसळलेलं आहे त्या ठिकाणी ते आहेत. त्यांच्याकडे या संदर्भातली काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मुंबईतून मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मुंबईमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना आहेत त्याचा रियालिटी चेक त्या करणार आहेत. त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत पुण्यातून. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सध्या सिया आणि चेतन यांच्यामध्ये सांकेतिक भाषांचा वापर चॅटमध्ये झाला होता ही माहिती समोर आली. त्या संदर्भातली अधिकची माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये 2 दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. सोमवारपर्यंत राज्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे. कोकणासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये दमदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांच्या घाट परिसरामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 1916. पालघरमध्ये 02525 त्याचबरोबर 297474 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. ठाणे मनपाचे क्रमांक सुद्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा क्रमांक आहे हा टोल फ्री क्रमांक आहे. यावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता. पनवेल मनपाचा क्रमांक सुद्धा आपण पाहतोय. मंडळी, महामुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार कायम आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये जोरदार पाऊस होतोय. अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. महामुंबईमध्ये 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं जात आहे. आपण ही 3 दृश्य पाहतोय. मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि पालघर इथली ही दृश्य आहेत. मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघरमध्ये सध्या जोरदार पाऊस होतोय. पावसाची संततधार महामुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये जेव्हापासून पावसानं जोर धरलेला आहे तेव्हापासून झाडं कोसळण्याचं सत्र सुरू आहे. पुन्हा एकदा 2 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट या परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे. तर माटुंग्यामध्ये सुद्धा झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. दादरमधली ही दृश्य आपण पाहतो. ही 2 दृश्य आहेत. दादरमध्ये जुनं असं वडाचं झाड कोसळलेलं आहे. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये. माटुंग्यामध्ये सुद्धा झाड कोसळलेलं आहे आणि यामध्ये 2 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, सातत्यानं महापालिकेकडून झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सांगितलं जातं की आम्ही झाडांचं ऑडिट करतोय. तसंच जे संबंधित आहेत अधिकारी त्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत. मात्र तसं होताना दिसत नाहीये. सातत्यानं झाडं कोसळत आहेत. सुदैवानं या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाहीये. हेच खूप महत्वाचं आहे. श्वेता, मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का असा सवाल खरं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या दुर्घटना घडत आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांचा मृत्यू होतोय त्यामुळे आपल्याला खरं तर विचारावासा वाटतोय. ज्या घटनेचा तू उल्लेख केलास की दादरच्या फुल मार्केटमध्ये झाड कोसळल्याची घटना घडली, आपण दृश्यामध्ये सुद्धा पाहू शकतो की काल मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटमधलं हे मोठं झाड साधारणपणे स्थानिकांकडनं असं सांगितलं होतं की 100 वर्षापासून हे झाड 100 वर्षापूर्वीचं हे झाड आहे. हे झाड या ठिकाणी पडलं आणि रात्रीपासूनच खरं तर या सगळ्या घटनेनंतर या ठिकाणचं जे काही मदत कार्य आहे ते सुरू झालेलं आहे. आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो की कशा प्रकारे झाडाची जी छाटणी आहे ती करण्यात आलेली आहे. झाड तोडण्यात आलेले आहे. एक एक करून
हळूहळू करून प्रक्रियेनुसार हे सगळं जे मदत कार्य आहे ते राबवलं जाते. या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा हे झाड पडलं त्यावेळेला सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा 100हून अधिक गाड्यांचं नुकसान मात्र या दुर्घटनेमुळे झाल्याची माहिती स्थानिकांकडनं देण्यात आलेली आहे. प्रशासनाचे अधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मनसेकडनं सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यात आली. आत्ताच मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत. परंतु मुद्दा असा आहे की खऱ्या अर्थानं इतक्या महिन्यांची सगळी पूर्वतयारी करून सुद्धा अशा प्रकारच्या दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याची जबाबदारी नक्की कुणाची? केवळ आयुक्त आणि महापौरांनी पाहणी करून हे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? एकमेकांवर जबाबदारी ढकलून एकमेकांचे राजीनामे मागून हा प्रश्न सुटणार आहे का? तर निश्चितच नाही. परंतु या सगळ्या घटना काल माटुंग्यामध्ये झाड कोसळलं, त्यानंतर दादरमध्ये फुल मार्केटमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली. त्यामुळे आता तरी या सगळ्या संदर्भात नेमकी कठोर उपाययोजना केली जाते का आणि या सगळ्या संदर्भात काहीतरी कठोर कारवाई केली जाते का, जेणेकरून सर्वसामान्य आणि निष्पाप मुंबईकरांचा जीव वाचेल, हीच अपेक्षा आता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या कडे नागरिकांकडे व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रशासन काय कारवाई करते, कुठल्या उपाययोजना राबवते आणि मुंबईकरांचा जीव वाचण्यासाठी नेमकं काय प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जाते? नक्कीच तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. निलंबन होत राहील, कारवाई होत राहील, पण त्या होण्यापूर्वी अशा घटनाच घडू नये यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ते मुंबई महापालिका उचलेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईतील पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईतील पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलेला आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या विलंबानं सुरू आहे. 15 ते 20 मिनिटं विलंबानं ही वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते. सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे या वेळेत सगळे ऑफिसला जाणारे कर्मचारी घराबाहेर पडलेले असतात. अनेक जण, काही विद्यार्थी आहेत ते कॉलेजेससाठी सुद्धा बाहेर पडलेले आहेत आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा प्रवाशांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि त्यामध्येच आता मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये 4 दिवसात पावसाचे 3 बळी गेलेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये आणि चेंबूरमध्ये झाड पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झालाय. चाकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये 4 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 3 जणांचा बळी गेलेला आहे. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा धावत्या दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाचा नारळाचं झाड पडल्यामुळे मृत्यू झाला. त्याआधी 30 जूनला चेंबूरमध्ये सुद्धा एका स्कूल बसवर मोठं झाड कोसळलं आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 10 मुलं जखमी झालेली आहेत. चाकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर झाडं कोसळण्याच्या घटना या घडू लागल्या आणि त्यामध्ये 3 बळी गेलेले आहेत. ही 3 दृश्य सुद्धा आपण पाहतोय. तर एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतल्या रस्त्यावर धोकादायक झाडं आहेत. काल दिवसभरात झाडं, फांद्या कोसळण्याच्या 45 घटना घडल्यात. आतापर्यंत धोकादायक झाडांच्या शेकडो तक्रारी आलेल्या आहेत. झी 24 तासवर या कोसळणाऱ्या झाडांचा आपण रियालिटी चेक करणार आहोत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पावसाचा जोर एकीकडे आहे तर दुसरीकडे आता झाडं कोसळण्याच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत आणि रस्त्यांवर मुंबईतल्या धोकादायक झाडं आहेत. काल दिवसभरात झाडं आणि फांद्या कोसळण्याच्या 45 घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आणि मुंबईतील या झाडांचा रियालिटी चेक करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक गेलेल्या होत्या. त्यांच्या हाती काय माहिती लागली आपण पाहूयात. मनश्री, काल तुम्ही मॅनहोलची पाहणी केली, तिथे कुठे झाकडं उघडी आहेत त्याचा रियालिटी चेक केला होता. आज धोकादायक झाडांची पाहणी तुम्ही केलेली आहे. काय सांगाल, काय तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवर दिसले आहेत? किती झाडं धोकादायक आहेत जिथे कुणीच लक्ष दिलेलं नाहीये, पालिका प्रशासन पोहोचलेलं नाहीये? खरं तर वरनं तुफान पाऊस कोसळतोय, मात्र झी 24 तास रस्त्यावर आहे. अपेक्षित आहे की बीएमसी प्रशासनानं हा रियालिटी चेक करावा आणि बीएमसी प्रशासन रस्त्यावर यावं. मी थेट तुम्हाला दृश्य दाखवते. माझ्या शेजारी हे झाड आहे सायन परिसरातलं आणि याच्या मुळांपाशी बघा, याचा बुंधा बघा, पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटने हे वेढलं गेलेलं आहे. पेवर ब्लॉक तर दाबलेलेच आहेत, मात्र पूर्णतः या रस्त्यावरती जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम झालं तेव्हा याच्या अवतीभोवती नियमानुसार, हे मी सांगत नाहीये, हरित लवाद आणि उच्च न्यायालयाचा हा नियम सांगतोय, याबाबत वेळोवेळी सुनावणी झालेली आहे की मुळांपासून म्हणजे बुंध्यापासून साधारणतः 1 मीटरची जागा
असणं अपेक्षित आहे. 1 मीटरची जागा झाडांच्या मुळांना देणं अपेक्षित आहे. त्याच्या भोवती रस्त्याचं काम केलं जाऊ शकतं. त्याकरता इथे बॅरिकेटिंग होणं आवश्यक आहे. मग ते बॅरिकेटिंग तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं करू शकता, मात्र किमान झाडाच्या खालच्या बुंध्यापासून 1 मीटरची जागा सोडावी हा हरित लवादाचा आजचा नाही तर बऱ्याच पूर्वीचा नियम आहे. साधारण 2015, 2017 अशा वेगवेगळ्या वेळी याबाबत सुनावणी सुद्धा झालेली आहे. मात्र मान्सूनपूर्व जी कामं होतात त्या मान्सूनपूर्व कामांमध्ये अशा प्रकारच्या झाडांची तपासणी होणं, त्यांचं ऑडिट होणं गरजेचं असतं. वृक्ष प्राधिकरणाबाबत ते अधिकृतपणे ते ऑडिट केलं जातं. मात्र ही एक झाड मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ही झाडांची हालत आहे. पुढे आणखीन जाऊया. इकडे बघा, हे झाड तर थेट भिंतीमधून बाहेर आलेलं आहे. कुठल्याही क्षणी कोसळू शकेल अशा अवस्थेतलं हे झाड आहे. खरं तर मी सुद्धा इथे उभं राहून रिपोर्टिंग करणं हे प्रचंड जीवावर बेतणारं ठरू शकतं. इथून वाहतूक होते, अनेक मुलं या ठिकाणाहून येतात जातात. मात्र त्याच्या पुढे जरी तुम्ही बघितलं, इथे मध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे, साधारण घोटाभर पाणी आहे. तरी मी इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथून पुढे जर आपण बघितलं तर समान परिस्थिती आपल्याला या फुटपाथवरनं जाताना बघायला मिळेल. बघा, हा फुटपाथ नव्याने बांधलेला आहे. फुटपाथ चकाचक आहे चालायला, त्या बाबतीत कोणाचीच काही हरकत नसावी. मात्र फुटपाथ चालायला जेव्हा आपण सोयीस्कर पद्धतीने तयार करतो तेव्हा झाडांची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा सिमेंट काँक्रिटीकरणाचा पूर्ण विळखा आपल्याला मुंबईतल्या झाडांना बसलेला बघायला मिळतो. बरं, ही फक्त उदाहरणं आहेत. संपूर्ण मुंबईभर आपल्याला माहिती आहे की मान्सूनपूर्व काळामध्ये बरीचशी खोदकामं झालेली होती. या खोदकामांच्या दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का लागला असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर अनेक रस्त्यांचं सीसी अर्थात सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम हे पालिका प्रशासनाने आणि वेगवेगळ्या प्राधिकरणांनी हातात घेतलेलं होतं. मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याकरता खरं तर आदेश देण्यात आलेले होते. आपण आणखीनही या रस्त्यावरची संपूर्ण परिस्थिती दाखवू शकतो की कशा पद्धतीने समोरचं झाड सुद्धा बघा की भिंतीतून बाहेर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर झाडांची मुळं दाबली जाणार असतील, झाडांचे बुंधे हे जर धोकादायक परिस्थितीत या ठिकाणी उभे राहणार असतील तर ते कधीही कोणाच्याही डोक्यावर पडू शकतात. इथून येणारी जाणारी जी वाहनं आहेत किंवा प्रवास करणारे नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या जीवावर बेतलं जाऊ शकतं. इथून बघा, ही शाळेची मुलं इथून चाललेली आहेत. वरती डोक्यावरती धोकादायक झाड आहे. म्हणजे मुंबईत चालणं सुद्धा आता इतकं जिकिरीचं झालेलं आहे की वरनं एकतर झाड कोसळून मराल किंवा खाली पायाखाली जे मॅनहोल उघडं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नसेल, त्यात घसरून पडून मराल. त्याच्यामुळे मरण स्वस्त झालंय मुंबईत, हे तर आपण अनेक वर्षांपासून ऐकतो आहोत. मात्र साधं लॉजिक आहे की झाडांची मुळं त्यांना श्वास घ्यायला जागा देणं, झाडांचे प्राण न घेता आणि सोबतच ती झाडं धोकादायक बनू नये याची काळजी घेणं ज्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र पार पाडली जात नाही. चेंबूरमधली दुर्घटना ताजी आहे. त्याच्यानंतर महापौरांनी आदेश दिले की झाडांचं ऑडिट करू, पण हे आदेश फक्त आणि फक्त कागदावर राहिलेले दिसत आहेत. एकही पालिकेचा कर्मचाऱ्याचं अशा प्रकारे सिमेंट काँक्रिटीकरणाचा विळखा बसलेल्या झाडांकडे लक्ष नाहीये. त्याच्यामुळे शेकडो तक्रारी रोजच्या रोज प्राप्त होत आहेत. मात्र होणार काय हा एक प्रश्न आहे. अगदी मर्षी, आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. झाडं ही त्या बिल्डिंगच्या बाहेरून आलेली आहेत, बिल्डिंगच्या आतून बाहेर आलेली आहेत आणि त्यामुळे ज्या वेळेला तिथल्या बिल्डरने ही इमारत बांधली त्याचा सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे होतं. दुसरं म्हणजे फुटपाथ बांधले गेले त्यावेळेला सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जे प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही संदर्भात आता पालिका प्रशासन काही पावलं उचलतं का, खरोखर त्या ठिकाणी येऊन ऑडिट करतं का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा. आणखी एका महत्त्वाच्या बातमीसाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. एक महत्त्वाची बातमी आहे, झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट हा पाहायला मिळालेला आहे. झी 24 तासच्या रियालिटी चेक नंतर प्रशासनाला जाग आली आहे. काल सकाळी झी 24 तासनं उघड्या मॅनहोल संदर्भातला रियालिटी चेक दाखवला होता. या दरम्यान त्यानंतर आता प्रशासनानं या उघड्या मॅनहोलवर झाकणं बसवलेली आहेत. मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं आहे. तर ही दोन दृश्य अनेक ठिकाणी झी 24 तासनं रियालिटी चेक केला होता तेव्हा मॅनहोलवर झाकणं नव्हती. तर नंतर ही बातमी पाहिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी मॅनहोलवर झाकणं बसवलेली आहेत आणि त्याला बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं आहे. या ठिकाणी मॅनहोल उघडा आहे, या ठिकाणी अपघात होऊ शकतो. बरोबर आहे, अपघात होऊ शकतो. त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उभे आहेत. त्यांनी तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेकेदाराला उभं केलं आहे. ठेकेदाराला सांगितले की या ठिकाणी 24 तास या ठिकाणी उभं राहायचं आहे. ज्यावेळी पाणी आपण पंप चालू कराल त्यावेळी आपण इथे उभं राहायचं आहे आणि ज्यावेळी आपण जाल त्यावेळी हे सर्व बंद करून मॅनहोल बंद करून दुसरीकडे जायचं आहे. असं आत्ता ह्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर क्षीरसागर साहेब देखील या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी पाहणी केली.
महानगरपालिकेचे अधिकारी प्रयत्न करतायत, पण त्या ठिकाणी हा प्रतीक्षानगर हा सकल भाग असल्यामुळे त्यांना देखील अपयश येत आहे. त्यामुळे आपण थोडंसं वेळ द्या त्यांना. आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत आणि लवकरच प्रतीक्षानगरमध्ये. वेळ पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये जुंपलेली आहे. पावसाळी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेच्या मागणीसाठी किशोरी पेडणेकरांनी प्रशासनाला पत्र दिलं होतं. मात्र पत्राला उत्तर मिळालं नाही. त्यावर पेडणेकर संतापले आणि त्यांनी थेट महापौरांच्या दालनामध्ये त्या गेल्या. महापौर दालनामध्ये जात कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी आक्षेप नोंदवला. पेडणेकरांनी कार्यालयामध्ये रेकी केल्याचं म्हणत पेडणेकरांविरोधात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. सगळ्यात जास्त व्हिडिओ पत्रांची उत्तरं देतो कोण? दीपा, मी त्यांना नाही विचारलं. मी जरा पत्र दिल्या उत्तर येणं मॅडमना विचारून अपेक्षित असतं. त्यामुळे दुर्लक्ष का जातं? हा घेणार नाही घेणार काय काम करतात? 30 मार्चला दिलेलं पत्र असेल त्यालाही उत्तर नाही. तुम्ही म्हणायचं ना, मी पण महापौर म्हणली तुम्ही आतमध्ये येता मॅडम, हे द्यायचं काम तुमचं आहे. दिला काय नाही उत्तर नाही दिलं. मी सांग दाखवा बरोबर. दुसरं तुम्हाला मी पत्र दिलं 20-24 त्याचंही उत्तर द्या. मला आता उत्तर मी आत्मधी बसते. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, जेव्हा महापौरांनी रितू तावडेंनी शपथ घेतली त्यानंतर तेव्हापासूनच खरं तर आपण किशोरी पेडणेकर आणि रितू तावडे यांच्यामध्ये तू मेमे पाहतोय. आता खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक पत्र दिलेलं आहे, या संदर्भातली अतिरिक्त बैठक घ्यावी, त्या संदर्भातली सभा घ्यावी यासाठी. मात्र पत्राला उत्तर न आल्यामुळे किशोरी पेडणेकरांनी जाब विचारला आणि रितू तावडेंनी त्या विरोधात आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. काय नेमकं चाललंय? लोकांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासन असेल किंवा विरोधक असतील यांच्यामध्ये एकवाक्यता नाहीये, त्यांच्यामध्ये त्या संदर्भातली आपण म्हणूया कुठेतरी सिरियसनेस नाहीये. खरं तर महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांचा हा वाद अधिक चिघळण्याची चिन्ह आता दिसू लागलेली आहेत. कारण महापौर रितू तावडेंनी किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज दिलेला आहे, पत्र दाखल केलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच जेव्हा किशोरी पेडणेकर ह्या आपल्या पत्राचं, आपल्या मागणीचं काय झालं असा जाब विचारण्याकरता महापौर कार्यालयात गेलेल्या होत्या, तेव्हा महापौर त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. अर्थातच दालन बंद होतं. मात्र दालनाच्या बाहेर जे महापौर कार्यालय आहे त्या ठिकाणच्या स्टाफला, तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला की मी पत्र इन्व्हर्ट केलेलं आहे, त्याचं उत्तर अद्याप का आलेलं नाही. आणि यावेळेस अर्थातच त्या ठिकाणी असणाऱ्या स्टाफवरती त्यांनी तो जाब विचारल्या कारणाने त्यांनी तिथूनच महापौर रितू तावडे यांना फोन देखील लावलेला होता. फोनवरती रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांचं काहीसं संभाषण झालं आणि त्या संभाषणानंतर मात्र वाद चिघळत गेल्याची चिन्ह आपल्याला दिसायला लागली. किशोरी पेडणेकर ह्या आपल्या परवानगीशिवाय महापौर दालनात आल्या असा दावा रितू तावडेंकडून करण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो विरोधकांकडनं की विरोधकांचं म्हणणं आहे की आपल्याला एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, एक ब्रेकिंग समोर आलेली आहे. महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच आता ठेवण्यात आलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच आता ठेवण्यात आलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी ते लावलेलं आहे. महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच लावण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून. मनश्री, हा जो वाद सुरू होता यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि आता एक महत्त्वाची अपडेट अशी समोर आलेली आहे की महापौर कार्यालयाबाहेर आता त्यांनी मेटल डिटेक्टर कवच लावलेलं आहे. म्हणजे कोणीही अचानकपणे आत येऊ नये यासाठी साधारण खबरदारी घेण्यासाठी हे कवच असावं. काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? आता जो वाद निर्माण झालेला आहे की महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यातल्या वादानंतर हे मेटल डिटेक्टर बसवण्यात आल्याचा दावा अनेक ठिकाणाहून होतोय. मात्र हे मेटल डिटेक्टर हे जेव्हा महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आलेला होता त्या धमकीच्या ईमेल नंतर आम्ही बसवलं आणि काळजी घेण्याकरता बसवलं असं महापौर कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय. किशोरी पेडणेकर या जेव्हा महापौर कार्यालयामध्ये गेल्या होत्या त्यांनी महापौरांना फोन देखील लावलेला होता. विरोधकांचा प्रश्न हा आहे की महापौर या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं किंवा
आमच्या समस्यांविषयी त्यांना पत्र देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांना भेटायला जाणं हा देखील आमचा अधिकार आहे. जरी महापौर कार्यालयामध्ये उपस्थित नसल्या तरी सुद्धा त्यांच्या कार्यालयात जाण्यापासून कुणाला रोखलं जावं आणि तेही विरोधी पक्षनेत्यांना रोखलं जावं असा कुठेही नियम नाही. त्याच्यामुळे महापौर दालनात प्रवेश केल्यानंतर किंवा महापौर कार्यालयात प्रवेश केल्यानंतर महापौरांना राग का यावा अशा पद्धतीचे प्रश्न आता विरोधकांकडनं विचारले जात आहेत. या संदर्भात आता विरोधकांकडनं प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात जाऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज दिलेला आहे. आता या अर्जाला काय प्रतिक्रिया दिली जाते किंवा या संपूर्ण प्रकरणात आता विरोधकांकडनं कोणती भूमिका घेतली जाते हे बघणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद दिलेल्या महत्त्वाच्या या माहितीसाठी. बघूया पुढच्या बातमीकडे. केदार अग्रवाल हत्याकांडामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. सिया आणि चेतन यांच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये संवाद साधला गेला. चॅटमध्ये कोड वर्ड आणि निकनेमचा सुद्धा वापर करण्यात आला. मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सिया आणि चेतन यांच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये संवाद चालायचा. त्यासाठी ते चॅटमध्ये कोडवर्ड आणि निकनेमचा सुद्धा वापर करायचे. ही माहिती आता समोर आली आहे. मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर त्याची माहिती केली उघड झाल्यानंतर त्याची तपासणी केली असता ही संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे. चैत्राली, आता सिया आणि चेतनमध्ये कोडवर्ड आणि निकनेमचा वापर करून संभाषण केलं जायचं, संवाद व्हायचे अशी माहिती समोर आली. काय या संदर्भातले ताजे अपडेट्स आहेत? निश्चितच आपण पाहतोय केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये जे आहे ते सियाचा आणि त्याचप्रमाणे केतनचा आणि चेतनचा या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. यामध्ये सिया आणि चेतन या दोघांचा मोबाईल जो आहे तो जप्त केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी त्यांचं संपूर्ण संभाषण चेक केलं त्यावेळी काही जे मेसेजेस होते ते डिलीट करण्यात आलेले होते. त्यामुळे फॉरेन्सिक ची मदत घेऊन पोलिसांनी जे आहे हा डाटा जो आहे तो संपूर्ण रिकव्हर केलेला आहे. आणि या रिकव्हर केलेल्या डाटामध्ये ज्यावेळी पोलिसांनी हा रिकव्हर केलेला डाटा तपासला त्यावेळी चेतन आणि सिया या दोघांनीही सांकेतिक भाषेमध्ये संभाषण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ही सांकेतिक भाषा नेमकी कोणत्या पद्धतीने होती? काही इमोजीस त्याच्यामध्ये वापरण्यात आले होते, काही निकनेम देखील त्याच्यामध्ये यूज करण्यात आले होते. त्यामुळे हे निकनेम त्याचप्रमाणे हे जे इमोजीस किंवा सांकेतिक चिन्ह जी वापरण्यात आली होती ही संपूर्ण चिन्ह कशा पद्धतीची होती ते त्याच्यातून नेमकं दोघांना एकमेकांशी काय सांगायचं होतं, काय बोलायचं होतं हे पोलिसांना जे आहे ते विचारायचं होतं. याची चौकशी जी आहे ती सिया आणि चेतन या दोघांकडे करायची होती. आणि त्यासाठीच काल कोर्टामध्ये जे आहे ते पोलिसांनी आणखी 3 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती. मात्र आपण जर पाहायला गेलं तर न्यायालयाने जे आहे तो पोलिसांचा हा पोलिसांची जी कोठडी आहे ती फेटाळून लावली आणि त्यानंतर सिया आणि चेतन या दोघांची ही रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीमध्ये केली. युक्तिवाद सुरू असताना सियाचे वकील दुशिंग त्याचप्रमाणे चेतनचे वकील या दोघांनीही ही पोलीस कोठडी देऊ नये यासाठी जे आहे ते कोर्टाला सांगितलं. आणि त्यानंतर संपूर्ण कोर्टाने या संपूर्ण बाबींचा तपास केल्यानंतर कोर्टाने जे आहे ते या दोघांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे. निश्चित धन्यवाद चैत्राली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. पाहूयात आपलं पुणेमधून पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. शहरामध्ये दिवसभर पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून शहरवासियांनी समाधान व्यक्त केले. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. महापौर रवी लांडगे यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा देण्यात याव्यात अशी सूचना पालिका कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 8 तारखेला प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माऊलींच्या समाधी मंदिराला भेट देत सुरक्षेच्या दृष्टीनं आढावा घेतला. आणि त्या पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. नाफेडकडून कांदा खरेदी दरात वाढ झालेली आहे. कांदा दरात प्रति क्विंटल 145 रुपयांची वाढ झाली आहे. आजपासूनच हे नवे दर लागू झालेत. कांदा दरामध्ये आता 17.30 वरून 18.75 रुपयांवर ते पोहोचलेले आहेत. येवला ते अंगणगाव इथे जमिनीचं भूसंपादन करून योग्य मोबदला मिळावा याकरता उपोषण सुरू आहे. सुरू असलेल्या उपोषणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी केलेली आहे. आणि आता पाहूयात छत्रपती संभाजीनगर मधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. 1 जून पासून सुरू झालेल्या या पावसामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. या पावसामध्ये 9 पशुधनाचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 110 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 12 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री अतुल सावे आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेचले इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH